राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होलकर की त्रिशताब्दी जयंती उत्सव पर भिवंडी शहर ग्रामीण मंडल द्वारा आज दिनांक 29 मई 2025 को भिवंडी जिला परिषद गटकाटई बाग में शिव मंदिर के परिसर में स्वच्छता अभियान का आयोजन किया गया, जिसमें भिवंडी शहर ग्रामीण मंडल अध्यक्ष गजानन असवारे, भाजपा भिवंडी शहर जिला अध्यक्ष रवि सावंत, माजी जिला परिषद सदस्य अशोक घरत, भिवंडी शहर उत्तर मंडल अध्यक्ष भावेश पाटिल, पूर्व मंडल अध्यक्ष विकास वाफना, ग्राम पंचायत सदस्य गणेश पाटिल, जवाहर मंडल सुरेश पाटिल, ललित भाऊ कोठारकर, प्रवीण घरत, बाबू महात्रे, माजी सरपंच चिंतामन घरत, किरण पाटिल, वैभव गोराटकर, कुंदन पाटिल, शैलेश पाटिल, शशिकांत घरत, गणेश ढोबले, लक्ष्मण भोईर सहित अनेकों भाजपा के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। ओम श्री आरतीयं धूपं दीपं समर्पयामि। ऐसा शंकर शोभे रामाजी अवचित अहिल्या देवी होळकर यांची 300वी जयंती या निमित्ताने प्रथमच आमच्या गावामध्ये भिवंडी शहर अध्यक्ष रवि सावंत दादा, माझे मित्र विकास बापनाजी, जिल्हा परिषद सदस्य अशोक घरत साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य चिंतामन घरत दादा, काटे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील साहेब, बाबूदादा म्हात्रे, सुरेश दादा पाटील आणि माझे ललित कोठारकरजी आणि माझे सगळे मित्रपरिवार आज अहिल्या देवींची 300वी जयंती या निमित्ताने आम्ही ते साफसफाई अभियान राबवलेला आहे। या अभियानाचा असा अर्थ आहे की अहिल्या देवी होळकर कोण होत्या या संपूर्ण महाराष्ट्र, भारताला आणि जगाला माहिती पडलं पाहिजे। अहिल्या देवी होळकरांनी जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे।
त्यात आपण बघाल तर काशी विश्वनाथ मंदिर आणि आपला औंढा नागनाथ येथील नागेश्वर मंदिर या दोन महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या मंदिरांचा अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेला आहे। तसेच आपण कसाऱ्यापासून तर इगतपुरीवर जाताना एक गोल बावडी लागते। जर कसाऱ्यावरून इगतपुरीला आपण जातो तर पहिले चालत किंवा बैलगाडीने प्रवास व्हायचा, तर लोकांना पिण्याची सोय व्हावी यासाठी अहिल्यादेवींनी अशा बऱ्याच ठिकाणी बारव किंवा बावड्या बांधलेल्या आहेत। बस अहिल्यादेवी कोण आहेत हे माहिती करण्यासाठी एक मोठं अभियान भारतामध्ये नरेंद्र मोदीजींनी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसनी छेडलेला आहे। या निमित्ताने हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला होता। जनता पार्टीच्या तर्फे आज भिवंडी आणि काटेबाग क्षेत्रामध्ये आज काटेबागामध्ये सर्वप्रथम आमच्या शिवमंदिरामध्ये स्वच्छता अभियानचा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष रवी सावंत, आमदार पश्चिमचे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष रवी सावंत साहेब, मंडल अध्यक्ष स्वारी साहेब, उत्तर मंडळाचे अध्यक्ष भावेश पाटील साहेब आणि बाबना साहेब, तसेच आमचे मी आता सगळ्यांची नावं घेत उशीर होईल, सर्वच आजी माझे विद्यमान सदस्य तसेच इथले ग्रामस्थ, मी सर्वप्रथम माझ्या गावात हा कार्यक्रम राबवल्यामुळे मला सर्वप्रथम आनंद झालाय। परंतु अहिल्याबाई होळकर या कोण आहेत याची पार्श्वभूमी आपण लहानपणामध्ये मी इयत्ता 5वीला असताना शाळेच्या धड्यामध्ये हा अहिल्याबाई होळकर हा असा एक धडा होता। त्या एक शूरवीर म्हणजे महिला होती, ती तिने आपल्या प्राणाची आहुती आपल्या सगळ्या याच्यासाठी दिलेली आहे। आपल्याला आज हे जे चांगले दिवस दिसतात या महिलांसाठी दिसतात, ते फक्त अहिल्याबाई होळकर नाही, ती पण तिच्या स्वतःची प्रणिती तिने आपल्या याच्यासाठी दिली। आज तिच्या 300व्या याच्या जयंती निमित्त आपण हा भाजपनी कार्यक्रम ठेवला आहे आणि स्वच्छता अभियान ठेवला आहे। त्यामुळे मी सर्व भाजपच्या पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ यांचे मी ऋणी आहे आणि अशीच जिल्हा अध्यक्षाच्या मार्फत आमच्या गावाचा विकास कसा करता येईल आणि कार्यक्रम कसे राबवता येईल त्यावेळी आम्हाला पण फक्त अगोदर सांगावे आणि विश्वासात घ्यावे। काय आपण कार्यालयामध्ये काय घडवता काय करता हे आपल्यालाच माहिती असते। आपण नवीन आहेत, मी काय टीका टिप्पणी करत नाही, परंतु सर्वांना विश्वासात घेऊन गावासाठी आणि पश्चिमसाठी काही प्रयत्न करावे हेच मी तुम्हाला आणि या कार्यक्रमामध्ये मी नवीन शुभेच्छा देतो। आपण सावंत साहेब, आपण आमच्या पश्चिम मध्ये हा भाग येतो, त्यामुळे इकडे जास्त लक्ष द्याल ही मी अपेक्षा करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि 2 शब्द संबोधतो। जय श्रीराम। सर्वात पहिले मी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष जे आपले गजानन आसवारे आणि त्यांची सगळी टीम त्यांनी जो आज कार्यक्रम इकडे राबवला आहे त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतोय। आणि हा कार्यक्रम करण्यामागे मूळचा हेतू म्हणजे मोदी साहेबांचा असा आहे की घराघरात अहिल्यादेवीला पोहोचवायचं। कारण अहिल्यादेवीने जे 300 वर्षापूर्वी जो राज्य चालवला, जवळजवळ 30 वर्ष त्या महिलेने मालवा प्रांतामध्ये राज्य केलं आणि तो एवढा सुशासित राज्य होता, त्याची जाणीव घराघरात महिलांना व्हायला पाहिजे। त्यामुळे आम्ही ही सुरुवात केली। गेले 15 दिवस आम्ही अहिल्याबाई होळकरांवर कार्यक्रम करतोय, विविध प्रकारे मेळावे घेतोय, महिलांचे मेळावे, युवकांचे मेळावे, तसेच ज्या आपल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण होतो की त्या बाईने कसा शासन, झाशीची राणी बाई माहिती आहे, जिजाबाई माहिती आहे, परंतु अहिल्याबाई होळकरांबद्दल इतिहासात एवढा सांगितला गेला नाही। आता काका बोलले 5वीला धडा होता, ते तर त्यांच्यावेळी होता, आमच्यावेळी कधीच 5वीला धडा नव्हता। तुमच्यावेळी होता 100%। म्हणून जेव्हा मी 15 तारखेला मिटिंगला गेलो, मी नाव ऐकून होतो, पण जेव्हा या कार्यशाळेमध्ये आम्हाला त्या बाईबद्दल सांगितलं गेला की त्या बाईने कसा राज्य चालवला, तेव्हा आम्हाला समजलं। आणि आज पूर्ण देशभर मोदीजींनी त्या बाईचे कार्य जे आहेत, जे तिने काश्मीरपासून ते कन्याकुमारी पण मंदिरं बनवले, मंदिरच बनवून थांबली नाही तर तिकडे लोकांना जे जायचे तीर्थासाठी तिकडे पाण्याची व्यवस्था नसावी, तर ही जी आपल्याला विहीर दिसते ना, तशा विहिरी, तलाव याचा पण त्यावेळी तिने म्हणजे ती एक उत्तम इंजिनिअरिंग होती। तिच्या गावात जे रस्ते होते ते पण दुतर्फी असून दोन्ही साईडला झाडं बिडं लावून असा तिचा राज्य शासन होता। आपल्या गावातल्या लोकांचं आयुष्य निरोगी राहावं म्हणून तिने त्यावेळी
दारूबंदी हा 300 वर्षापूर्वी तिने तिच्या राज्यात केला होता. अशी ही महिला होता आणि तिचा गौरव सगळीकडे व्हायला पाहिजे, ती पुनर्जीवित व्हायला पाहिजे. आपल्या महिलांना तिचा काय अष्टपैलुत्व ते समजायला पाहिजे. म्हणून मोदीजींनी हा कार्यक्रम देशात राबवला आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी, आमचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी त्यामुळे ह्या जो आपण साफसफाई करून जी सुरुवात केली आणि महाआरती केली त्या माध्यमातून हा विषय काटाई बागेतला पूर्ण परिसराला समजेल. अजून एक सांगतो, इकडचे विद्यार्थी असतील हुशार त्यांनाही निबंध लिहायला सांगा अहिल्याबाई होळकरवर. तो जिल्ह्यामध्ये जर का प्रथम क्रमांक येईल तर त्याला आम्ही महाराष्ट्र लेवलला पाठवू. महाराष्ट्रामध्ये त्याचा जर का नंबर आला तर आपला काटाई बागेचा पण नाव होईल. म्हणून जे पण आपले विद्यार्थी असतील त्यांनी निबंध लिहून 2 दिवसामध्ये गजानन आस्वारे यांच्याकडे द्यावे. ते आम्ही वरती पाठवू हे मी आपल्या माध्यमातून सांगतो. आणि काका इकडे आपल्याला, मी तर नवीनच आहे, तुम्हाला 100% तुम्ही सिनियर आहेत तर तुम्हाला याची माहिती याच्या पुढे दिल्या जाईल. आणि आपल्या गावातला आज मंडळ अध्यक्ष 4 गावामधून आपल्या गावातला एक निवडलाय तर ह्याला पण तुम्ही मदत करा आणि ह्याला पण पुढे आणा. याच्या पुढे आपल्या कार्यकर्त्यामधून एक होणार अध्यक्ष, जसा मी कार्यकर्ता झाला उद्या तुम्ही पण बनू शकतील. त्यासाठी आजपासून भाजपला तुम्ही कार्य करायला सुरुवात करा. आणि सर्वांना माझी एकच विनंती आहे, येणारे आता इलेक्शन आहेत, जवळ आलेत, आपसामध्ये का वादविवाद करू नका आणि आपण भाजपची सीट कशी लागेल तोच इकडे विचार करायचा. मोदीजींचं हे स्वप्न आहे की जिल्हा परिषद पासून ग्रामपंचायत पासून ते वरपर्यंत फक्त भारतीय जनता पार्टी हेच दिसायला पाहिजे. त्यासाठी जे पण माझी मदत लागेल, माझे या आमदार साहेबांची मदत लागेल ती मी या गावासाठी करायला तयार आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.